मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरण व ई-केवायसी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कारण पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ई-केवायसी संदर्भात काय माहिती दिलेली आहे, हे देखील मी अटॅच केलेला आहे व्हिडिओ, ते पाहू शकता. पण आता ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे, त्यांना जुलैचा हप्ता मिळणार का? कारण 92 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा पडताळणी प्रक्रियेमध्ये अपात्र करण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, या संदर्भात पत्रकारांनी जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विचारणा केली असता सांगितलं, की जितक्या लाडक्या बहिणी होती त्या संख्या खूप मोठी होती, म्हणजे 1,70,00,000 लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाली व ई-केवायसी झाल्यानंतर पडताळणी प्रक्रिया करताना हे म्हणजे एकत्रितपणे होऊ शकत नाही, टप्प्याटप्प्याने पडताळणी प्रक्रिया होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जरी आधी जमा झाले असतील, पण पडताळणी प्रक्रियेमध्ये तुम्हाला अपात्र केलं असेल तर पैसे आता मिळणार नाही. व जे 12 ऑगस्ट रोजी जी-आर आला होता, ते देखील आता डिलीट झालेले आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींची संख्या, जसे की माननीय जे आपले महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले, की क्रॉस व्हेरिफिकेशन देखील सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले, की पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे नेमकी लाडक्या बहिणींची संख्या घटणार आहे का कमी होणार आहे का वाढणार आहे, हे नक्की कळणं आता खूप मुश्किल झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी जमा होणार, हा एक मुख्य प्रश्न आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता निराधार योजनेच्या हप्त्याचं वितरण तर झालेलं आहे, पण आता लाडकी बहीण योजनेचे देखील हप्त्याचं वितरण आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ई-केवायसी संदर्भात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे लगेच ऐकून घ्यायचं आहे व तुमचं मत काय आहे लगेच आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा व पुढील सर्व अपडेटसाठी नक्कीच आपल्या योजनायात्रा पेजला व चॅनलला हक्काने फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर 92 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहे, साहेब या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलंय. रोज तीच बातमी काही लोक देतात, पुन्हा त्यात चर्चा करतात. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी सीएजी करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र ठरल्या. त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी ई-केवायसी केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी बघवलं. काही आपल्याला कल्पना पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडे वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्याच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता हे जे काँग्रेसचे इतर लोक बोलत आहेत, हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे याच्या डोळ्यातनं वाहून राहिले.